दरम्यान मराठा आरक्षणाच्या मंत्रिमंडळ उपसमितीची आज बैठक आहे। संध्याकाळी 7 वाजता मुख्यमंत्री शिंदेंच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होईल। क्युरेटिव्ह पिटिशन, शिंदे समितीचा अहवाल आणि इतर तांत्रिक बाबींवर सुद्धा चर्चा होणार आहे। तर मुख्यमंत्री उपसमितीमधील सर्व नेत्यांशी सखोल चर्चा करणार आहेत। मनोज जरांगेंची भूमिका मवाळ कशी करता येईल यावर सुद्धा आजच्या या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याची माहिती मिळते। आपले प्रतिनिधी गिरीश गायकवाड आपल्याला सविस्तर माहिती देतील। गिरीश, निकिता, आज हिवाळी अधिवेशनाचा शेवटचा आठवडा सुरू झालेला आहे। पहिलाच दिवस आहे आणि त्यामुळे मुख्यमंत्री ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। आज ज्यावेळी दिवसभराचं कामकाज संपेल त्यानंतर संध्याकाळी रामगिरीवर 7 वाजेनंतर ही बैठक बोलावण्यात आलेली आहे। मंत्रिमंडळ उपसमितीची ही बैठक आहे मराठा आरक्षणासंदर्भातली आणि यामध्ये शंभूराजे देसाई, चंद्रकांतदादा पाटील आणि इतर नेते सुद्धा उपस्थित राहतील। आपली सरकारची नेमकी भूमिका काय, क्युरेटिव्ह पिटिशनचं प्रकरण नेमकं काय आहे ते सुद्धा या ठिकाणी मांडलं जाईल, समजून घेतलं जाईल आणि यामध्ये प्रोग्रेस किती झालेला आहे ते सुद्धा समजून घेतला जाईल। त्यानंतर ज्या कुणबी नोंदी सापडलेल्या आहे त्याचा दुसरा टप्पा जो आहे तो कधीपर्यंत जाहीर करायचा यावर देखील चर्चा होणार आहे। त्यासोबतच मुख्यमंत्र्यांनी आधीच सांगितलेलं आहे, छत्रपती शिवरायांची शपथ घेतलेली आहे की काही झालं तरी आपल्याला मराठा आरक्षण द्यायचं आणि ओबीसींच्या आरक्षणाला हात न लावता हे जे चॅलेंज आहे, ही जी भूमिका आहे सरकारची ती आपल्याला लोकांपर्यंत घेऊन जायची। त्यामुळे ती कितपत घेऊन जाऊ शकतो आणि कशा पद्धतीनं मराठ्यांना समजवण्यामध्ये सरकार यशस्वी होऊ शकतं यावर सुद्धा चर्चा होणार आहे। त्यासोबतच जरांगे पाटील यांनी जो अल्टिमेटम दिलेला आहे 24 तारखेचा, त्याबद्दल जरांगे पाटील यांच्याशी नेमके कोणते बरोबर आहे। या बैठकीतले सगळे मुद्दे जाणून घेत राहू तुमच्याकडून गिरीश। तुर्तास धन्यवाद।